नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोनिया स्मार्ट नोट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी हा जो CTET मधील विषय आहे त्यातील महत्त्वाचा जो पहिला चॅप्टर आहे बालविकास, बालकांचा विकास। बालविकास हा जो चॅप्टर आहे त्यामधील वृद्धि और विकास की अवधारणा या ज्या दोन संकल्पना आहेत या संकल्पना आज समजावून घेणार आहोत। याचे आपण व्यवस्थित विश्लेषण पाहणार आहोत। या संकल्पना आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत। परीक्षेला याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न हे विचारले जातातच। यावरती एक नाही दोन नाही तर कमीत कमी 3 प्रश्न तर हमखास विचारले जातात आणि जास्तीत जास्त 6 प्रश्न या दोन संकल्पनेवर विचारले जाऊ शकतात। त्यामुळे ही संकल्पना आपल्याला व्यवस्थित समजावून घ्यायची आहे। चला तर मग सुरुवात करूया। वृद्धि यानी ग्रोथ केवल भौतिक पहलुओं जैसे ऊंचाई, वजन आदि को संदर्भित करती है और यह जीवन की एक निश्चित अवधि में रुक जाती है। यांचं म्हणणं काय आहे, वृद्धि म्हणजेच मराठीमध्ये वाढ आणि इंग्रजीमध्ये ग्रोथ। ग्रोथ ही अशी गोष्ट आहे, वृद्धि ही अशी गोष्ट आहे जी भौतिक गोष्ट आहे, जिचा संबंध उंची आणि वजन या गोष्टींशीच आहे आणि ही आयुष्यभरामध्ये एका ठराविक काळापर्यंतच होत राहते, त्याच्यानंतर ही थांबते। एक जे छोटं बाळ असेल त्याचे बाळाची वजन उंची हे ठराविक काळानंतर वाढत जाते परंतु त्याचं वजन आणि उंची एका ठराविक काळानंतर वाढणं बंद होऊन जातं। तर 9वी 10वीच्या वर्गाच्या नंतर मुलांची उंची कमी जेवढी वाढायची तेवढी त्या काळामध्येच वाढते। 10वीच्या नंतर त्यांची उंचीमध्ये जास्त फरक पडत नाही किंवा एका ठराविक काळानंतर ठराविक वर्षानंतर त्या विद्यार्थ्याच्या त्या मुलाच्या उंचीमध्ये फरक हा आपल्याला जाणवत नाही, ती उंची तिथेच थांबते। म्हणजे काय आहे, वृद्धि ही गोष्ट एका विशिष्ट कालावधीच्या नंतर थांबते। इथे परत पाहूया आपण, यह जीवन की एक निश्चित अवधि में रुक जाती है। वृद्धि क्या होती है, जीवन के एक निश्चित अवधि में रुक जाती है। ठीक है, तर आता आपण पाहूया विकास ही संकल्पना। विकास म्हणजेच डेवलपमेंट। विकास शब्द का तात्पर्य कुछ ऐसे परिवर्तनों से है जो मनुष्य में जन्म और मृत्यु के बीच होते हैं। यांचं म्हणणं असं आहे की विकास ही गोष्ट अशी आहे जी व्यक्तीच्या जन्म आणि मृत्यू यांच्यामधील जो काळ आहे त्या काळामध्ये होणारी प्रक्रिया आहे ती म्हणजेच विकास होय। विकास केवल शारीरिक वृद्धि की ओर ही संकेत नहीं करता, बल्कि इसके अंतर्गत वे सभी शारीरिक, मानसिक, सामाजिक और संवेगात्मक परिवर्तन सम्मिलित रहते हैं। आता या हिंदीमधील या वाक्यांचा अर्थ काय आहे की विकास हे केवळ शारीरिक वाढ या गोष्टीवरच आधारित नाही आहे। विकास म्हणजे काय फक्त शारीरिक वाढच आहे का, तर नाही। विकास म्हणजे त्या सर्व गोष्टी ज्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि संवेगात्मक एखाद्या बालकामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये बदल घडवून आणतात त्या म्हणजे काय आहेत, विकास आहेत। एखाद्या मुलाची उंची वाढणं किंवा वजन वाढणं म्हणजेच विकास आहे का, तर नाही। तर त्या विद्यार्थ्याची शारीरिक वाढ होणं, मानसिक वाढ होणं आणि सामाजिक सुद्धा त्याचा विकास कसा होतोय, त्याची वाढ कशी होतीये, संवेगात्मक म्हणजे वेगवेगळ्या भावनिक गोष्टींना तो कसा रिस्पॉन्स करतोय, या सर्व गोष्टींच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि संवेगात्मक या ज्या गोष्टी आहेत याबद्दल त्याच्यामध्ये विकास योग्य दिशेने होत आहे का, विकास होत आहे का, ही म्हणजेच काय आहे विकास होय। या गोष्टींमध्ये पॉझिटिव्हरित्या परिवर्तन होणं म्हणजेच काय आहे, विकास आहे। तर मग विकास ही गोष्ट ही खूप ब्रॉड अशी आहे। विकास ही फक्त शारीरिक वाढीबद्दलची नाही आहे, तर ती सर्वांगीण विकास म्हणजेच काय आहे, डेव्हलपमेंट। तर आपण आता वृद्धि आणि विकास या दोन संकल्पना आहेत यामधील जो फरक आहे तो आता आपण समजावून घेऊया एका तक्त्याद्वारे।
तर या तक्त्यामध्ये दिलेले आहे वृद्धीचे पॉईंट्स आणि यामध्ये आहेत विकासचे। तर पहिला पॉईंट आहे वृद्धि मात्रात्मक होती है, विकास गुणात्मक होता है। वृद्धि मात्रात्मक होती है म्हणजे काय, वृद्धि ही लिमिटेड असते, ती काय म्हणता येईल त्याला, वृद्धि ही मोजता येऊ शकते आणि विकास हा काय असतो, गुणात्मक असतो। दूसरा जो पॉइंट आहे वृद्धि असतत प्रक्रिया है, विकास सतत प्रक्रिया है। वृद्धि ही असतत प्रक्रिया आहे, कारण वृद्धि म्हणजेच वाढ ही सतत होत राहते का, नाही, तर ती ठराविक काळापर्यंतच होते। उंची ठराविक काळापर्यंत वाढते, वजन ही ठराविक काळापर्यंत वाढते, त्यामुळे वृद्धि असतत प्रक्रिया है। विकास सतत प्रक्रिया आहे म्हणजे विकास हा सतत माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत हा घडत असतो, त्यामुळे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। आपण हिंदीत काय लक्षात ठेवायचे, विकास सतत प्रक्रिया है। तीसरा है इसमें आकार एवं भार में परिवर्तन शामिल है, इसमें समस्त परिवर्तन शामिल है। तर पाहूया आपण पहिला, इसमें आकार एवं भार में परिवर्तन शामिल है म्हणजे काय, याच्यामध्ये त्या बालकाच्या आकारामध्ये आणि त्याच्या वजनामध्ये आपल्याला काय दिसतो, फरक जाणवून येतो। मुलांच्या पहिलीच्या मुलाचं वजन वेगळं असेल, पाचवीच्या मुलाचं वजन वेगळं असेल आणि उंची वेगळी असेल, म्हणजे त्याच्या वजन आणि उंचीमध्ये काय झालेली, वृद्धी झालेली आपल्याला दिसून येते, वाढ झालेली दिसून येते। तर विकास म्हणजे काय आहे, इसमें समस्त परिवर्तन शामिल है। विकासमध्ये आपल्याला फक्त वजन आणि उंचीच पाहायची आहे का, तर नाही, त्याचं शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक विकास, भावनिक विकास सुद्धा विकास या संकल्पनेमध्ये आपल्याला पाहावा लागतो। त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे इसका मात्रात्मक मापन संभव है, इसका निरीक्षण किया जा सकता है। तर वृद्धीचं काय सांगितलं त्यांनी, इसका मात्रात्मक मापन संभव है म्हणजे वजन आणि उंची आपण हे मात्रात्मक मापनमध्ये म्हणजे आपण मोजू शकतो। वजन हे आपण किलोग्रॅममध्ये आपण मोजू शकतो आणि उंची ही सेंटीमीटरमध्ये आपण मोजू शकतो। तसं विकास हे आपल्याला इसका निरीक्षण किया जा सकता है, विकास आपण उंचीमध्ये सेंटीमीटरमध्ये किंवा किलोमीटरमध्ये मोजू शकतो का, की एखाद्या मुलाचा बौद्धिक विकास हा 1 किलो झाला आहे, 2 किलो झाला आहे, तर नाही। तर विकास हा आपण फक्त निरीक्षण करू शकतो, याचा आपण मोजमाप करू शकत नाही। पाचवा पॉइंट आहे यह एक पक्षीय होती है और विकास यह बहुपक्षीय होता है। वृद्धि एक पक्षीय कशी होती, वृद्धि ही फक्त वजन आणि उंची ह्या भौतिक गोष्टींवरच आधारित आहे, तर विकास हा बहुपक्षीय आहे म्हणजे विकास हा फक्त वजन उंची या भौतिक गोष्टीवर आधारित आहे का, तर नाही। तर वजन उंची तर आहेच, पण त्यासोबतच सामाजिक, मानसिक, बौद्धिक विकास होतोय का मुलाचा, या सर्व गोष्टी विकास या संकल्पनेमध्ये आपल्याला घ्याव्या लागतात। त्याच्यानंतर 6वा पॉइंट आहे इसका संकुचित अर्थ होता है आणि विकासचा 6वा पॉइंट काय आहे, इसका व्यापक अर्थ होता है। तर सर्वात पहिले पाहू आपण वृद्धि, इसका संकुचित अर्थ होता है म्हणजे काय, की वृद्धि जी आहे ही लिमिटेड आहे, ठराविक काळापर्यंतच होते आणि याचा अर्थ फक्त वजन आणि उंची एवढंच ठराविक आहे म्हणजे संकुचित असा अर्थ आहे। आणि विकास हा संकुचित आहे का, तर नाही, विकास हा व्यापक आहे। विकास हा विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजेच डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं। सर्वांगीण विकासमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, त्या मुलाची वजन असेल, उंची असेल, त्यासोबतच त्याचा म्हणजे शारीरिक विकास असेल, मानसिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, या सर्व गोष्टींचा समावेश विकास या संकल्पनेमध्ये केला जातो। त्यामुळे विकास ही व्यापक संकल्पना आहे, इसका व्यापक अर्थ होता है। तर आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारे वृद्धि आणि विकास या ज्या संकल्पना आहेत यामध्ये हे महत्त्वाचे फरक आहेत आणि हे फरक आपण
व्यवस्थितरित्या समजावून घेतलेले आहेत आणि आपण याचं सतत रिव्हिजन जर केलं तर आपल्याला परीक्षेला यामधनं आपल्याला नक्कीच व्यवस्थित आपण मार्क मिळवू शकतो. तर याबद्दलचा आपण एक प्रश्नही घेतलेला आहे, तो पाहूया. तर आपण प्रश्न पाहूया. बालकों में वृद्धि और विकास में क्या शामिल है? 1. मात्रात्मक परिवर्तन, 2. गुणात्मक परिवर्तन, 3. दोनों गुणात्मक एवं मात्रात्मक परिवर्तन, 4. शरीर के आकार में भौतिक परिवर्तन केवल. प्रश्न काय सांगतोय? बालकों में वृद्धि और विकास में क्या शामिल है? मुलांच्या वृद्धी आणि विकास याच्यामध्ये काय समाविष्ट आहे? या 4 पर्यायापैकी जे बरोबर उत्तर आहे ते आपल्याला पाहायचं, ते आपल्याला टिक करायचं आहे. मात्रात्मक परिवर्तन आहे का? वृद्धी आणि विकास याच्यामध्ये मात्रात्मक परिवर्तन आहे का? तर नाही. मात्रात्मक परिवर्तन फक्त वृद्धीमध्ये आहे. आपल्याला ह्या दोन्हींमध्ये काय विचारले? गुणात्मक परिवर्तन, गुणात्मक फक्त विकासमध्ये आहे. दोनों गुणात्मक एवं मात्रात्मक परिवर्तन. आणि चौथं दिलंय शरीर के आकार में भौतिक परिवर्तन केवल. म्हणजे शरीराचा जो भौतिक आकार आहे त्याच्यामध्येच होणारा बदल म्हणजेच काय? वृद्धी आणि विकास असं आहे का? तर नाही. दोनों गुणात्मक एवं मात्रात्मक परिवर्तन म्हणजे मात्रात्मक म्हणजे वजन आणि उंचीमधील परिवर्तनसुद्धा आणि गुणात्मक म्हणजेच शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक मुलामध्ये घडून येणारं परिवर्तन. या दोन्ही गोष्टी वृद्धी आणि विकास यामध्ये समाविष्ट आहेत. तर याचं बरोबर उत्तर आहे 3. दोनों गुणात्मक एवं मात्रात्मक परिवर्तन. तर अशा प्रकारे आज आपण वृद्धि और विकास की अवधारणा या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत या आपण दोन्ही संकल्पना आज पाहिलेल्या आहेत. तर मला वाटतं ह्या संकल्पना तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. याच्या पुढील व्हिडिओमध्ये मी या वृद्धी आणि विकास या संकल्पनांवरती आलेले क्वेश्चन असतील, महत्त्वाचे क्वेश्चन असतील, ते क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.